साक्री तालुक्यातील धवडी विहीर आदिवासी प्रतिष्ठानची बैठक संपन्न। साक्री तालुक्यातील धवडी विहीर आदिवासी प्रतिष्ठान येथे प्रतिष्ठानचा मागील खर्च व पुढील नियोजनाची दिशा ठरविण्यात आली। तसेच प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष गजमल पवार यांना बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडून वकिली व्यवसायासाठी सनद मिळाल्याबद्दल गजमल पवार यांचा आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत पवार यांनी गजमल पवार यांच्या यशाबद्दल आणि त्यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याबद्दल कौतुक केले। यावेळी यशवंत पवार म्हणाले की पुढील काळात प्रत्येकाने 10 झाडे लावण्याची काळाची गरज आहे, म्हणून आपणही सर्वांनी संकल्प करा आणि प्रतिष्ठानच्या जागेवर झाडे लावून निसर्गाला वाचविण्याचा प्रयत्न करा। सन्माननीय व्यासपीठ आणि या कार्यक्रमास उपस्थित सर्व आपल्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य आणि विद्यार्थी मित्रांनो, तर खरोखर साहेबांनी ज्या विद्यापीठाचा जसा फायदा घ्यायला पाहिजे की ते विद्येचं म्हणजे ज्या काही पदव्या असतील किंवा पदविका असतील ते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या पदव्या मिळत असतात। म्हणजे अशा प्रकारचे विद्येचं ते आपण जसं पुण्याला माहेरघर म्हणतो तशा प्रकारे जळगाव विद्यापीठात त्यांनी 36 वर्ष सेवा केली आणि तिथे फक्त शिक्षणाचाच सगळा विचार किंवा चर्चा होत असते। विविध प्रकारच्या ज्या अभ्यासक्रमाच्या जे मला वाटतं उच्च माध्यमिक शिक्षणापासून उच्च माध्यमिक शिक्षणापासून पदवी, पदव्युत्तर किंवा विविध प्रकारचे व्यावसायिक अशा पदव्या त्या ठिकाणी मिळतात। अशा विद्यापीठात त्यांनी 36 वर्ष कार्य केलं आणि त्याचा त्या ठिकाणी आता एक नमूद करायला पाहिजे की मी सुद्धा अशा प्रकारे विचार केला होता की आपण पदवीची LLBची कोर्स करूया, पदवी प्राप्त करूया। तशी माहिती पण मिळाली। इवन मी नाशिकला असताना कॉलेजकडून ते प्रॉस्पेक्ट माहितीपत्रक पण आणलं होतं, पण ते काय भरायचं राहिलं कामाच्या याच्यात। आणि नंतर मला वाटतं CET निघाली, याला नंतर निघाला कॉमन एंट्रन्स एक्झाम। तसेच गजमल पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की तरुणांनी आपला अमूल्य वेळ हा अभ्यासात देऊन यशाची शिखरे गाठली पाहिजे। यावेळी सिंधुताई पवार यांनी विद्यार्थ्यांना MPSCचा अभ्यास व दररोज व्यायामाचा व आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला। त्यावेळेस मी 90 ते 94 समाज कल्याणमध्ये असताना 89ला मी पास आउट झालो BAला GTB कॉलेजमधून। 89ला समाज कल्याणमध्ये फॉर्म भरला आणि तिथं सिनियर क्लर्कमध्ये वर्ध्याला जॉईन झालो। त्यानंतर MA फर्स्ट इयर असताना सेकंड इयर माझ्याकडनं आता वर्ध्याला असल्यामुळे GTPला ॲडमिशन घेणं शक्य नव्हतं। शक्य पण झालं असतं, परंतु मी दुर्लक्ष केलं, कारण एवढं लांबून येणं किंवा रेग्युलर ॲडमिशन घेणं किंवा हे शक्य नव्हतं। त्यामुळे तो MAचं सेकंड वर्ष तो राहून गेला। नंतर 94ला ज्यावेळेस जळगावला बदली झाली माझी समाज कल्याणमध्ये, ते बदली अशा ठिकाणी झाली स्टेट होम म्हणजे महिला राज्यगृह, तुम्हाला माहिती असेल। त्याच्यात सर्व निराश्रित, पळून जाणाऱ्या मुली, निराश्रित अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तिथं मुलींचं सांभाळ होत होतं। आणि अशा ठिकाणी आम्ही केव्हा फक्त 3 ते 4 म्हणजे 25चा स्टॉप होता आणि त्याच्यात 3-4 लोकांचा आमचं जेंट्स स्टॉप होता। त्याच्यामुळे मला जास्त तिथं काम नव्हतं। मग मी असं ठरवलं की आपण परत पुढचं शिक्षण काय घेऊ नये। मग एका ठिकाणी मी साहेबांनी जसं सांगितलं, एका कॉलेजला गेलो, MA फर्स्ट इयरपासूनच सुरुवात करायची होती। त्यासाठी माहितीपत्रक घेतलं, अर्ज घेतला आणि 6 महिने तोपर्यंत 2-3 महिने निघून गेलं, तो वर्ष चाललं गेलं।
परत दुसऱ्या वर्षी अजून एक विचार केला की सेवानिवृत्तीनंतर एखादं काही आपलं प्रोफेशनल जॉब काही करता येईल काय, या निमित्ताने मी LLBसाठी ॲडमिशन घेतलं SS मण्यार लॉ कॉलेज जळगावला. तिथं 50ची बॅच होती. 1998-99ला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं. 50मध्ये फक्त 10 का 12 मुलं पास झाली. कारण लॉची पासिंग अशी असते, तुम्हाला पासिंग 35% विषयाला 35 मार्क मिळाले 100पैकी तरी पास. परंतु ॲग्रिगेट म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर विषयाला 50%ची पासिंग सरासरी. त्याच्यामुळे बरेच मुलं नापास होत आहेत. कारण तो पूर्ण सिलेबस तसा तयार झालेला असल्यामुळे त्या 50 मुलांमध्ये आम्ही 10-12मध्ये मी त्याच्यातले येतो. म्हणजे रेग्युलर आपलं नोकरी करून आणि योगायोग त्या वर्षी 2000लाच मिशनचं सिव्हिल हॉस्पिटलला 1.5 वर्षाच्या कोर्ससाठी ANMच्या कोर्ससाठी नंबर लागला आणि त्या तिकडे जॉईन झालं. त्याच्यामुळे दीड महिन्याची मुलगी आणि घरी एकटाच त्या मुलीला इकडं. या प्रसंगी प्रतिष्ठानचे पदाधिकारी यशवंत पवार, सुलतान पवार, जगन्नाथ गायकवाड, सिंधुताई पवार, सुनीता सूर्यवंशी, अतिराम पवार, अरुण गावित, रोहिदास गायकवाड, चंद्रसिंग बागुल, ईश्वर ठाकरे, शशिकांत भुसारे साहेब, मगन पवार, गजमल पवार, शिरीष पवार, रूपसिंग कोकणी, जीवन कोकणी, पत्रकार राजेंद्र पवार, वसंत भोये आदी मान्यवर उपस्थित होते. नंदवैभव न्यूजसाठी कार्यकारी संपादक राजेंद्र पवार साक्री.